श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. यत्पदं वेदसंवेद्यं कटाक्षेणापि वीक्षितुं न क्षमन्ते विमतयस्तमुपासे श्रियः पदिं. मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्च स्वतन्त्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः. स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनोवाक्कायवृत्तयः. ममैताः इति कर्तारम् उद्देश्यं च हरिं स्मरेत्. धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरम्. सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान्. परमात्म्याचा अनुग्रह मिळवून घेण्यासाठी परमात्म्याच्या कृपादृष्टीला प्राप्त करण्यासाठी आपला हा सर्व प्रयत्न आहे. आध्यात्मिक साधना आहे. तोच अत्यंत मुख्य उद्देश्य ध्येय आहे आपल्याला. किमलभ्यं भगवती प्रसन्ने श्रीनिकेतने. एकदा परमात्मा प्रसन्न झाला, आपल्यावर परिपूर्ण मनाने अनुग्रह केला तर काही उरत नाही. जे काय आपल्याला पाहिजे, जे काय आपल्याला हित आहे, योग्य आहे, सर्व मनोभीष्ट आपल्याला परमात्म्याच्या केवळ अनुग्रहामुळे परिपूर्ण होतं. श्रीकृष्ण परमात्म्यानी श्रीमद्भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे विविध लीला आपल्याला दाखवून मी भक्तांचे रक्षण कशा रीतीने करतो म्हणून आपल्याला दाखविलेले आहे. अग्निभय, विष, राक्षस, पिशाच इत्यादी निरनिराळ्या भयातून गोपालकांच्या रक्षण करून परमात्मा सिद्ध केलेले आहे. आपल्याला सर्वदा कोणतेही कष्ट असो मी रक्षण करतो म्हणून. विषात महाग्नेः पुरुषाद दंशनाद असत्सभाया वनवास कृच्छ्रतः मृधे मृधेनेक महारथस्त्रतः द्रोण्यस्त्रतश्चास्म हरे अभिरक्षिताः म्हणते कुंती परमात्म्याला, श्रीकृष्णाला. पांडवांना
अंतर्यामी होऊन गोपालकांना प्रत्यक्ष होऊन विषातून श्रीकृष्णाने रक्षण केलेले आहे. दुर्योधनाने भीमसेनाला पांडवांना अन्न देताना विषाच्या मिश्रण करून अन्न दिले असताना भीमसेनामध्ये अंतर्यामी होऊन श्रीकृष्णाने विषातून पांडवाचे रक्षण केले. परमात्मा आपल्याला सुद्धा असेच रक्षण करतो म्हणून अनुसंधान यावे. रक्षण करीत असतो परंतु आपल्याला अनुसंधान येत नाही. रोज पेपरमध्ये तुम्ही बघता कसं लोक मरतात म्हणून निरनिराळे कारण असतं, तरीसुद्धा आपल्याला आत्तापर्यंत मरण आलं नाही म्हणजे परमात्म्याने रक्षण केलेले आहे म्हणून अनुसंधान करायचे. ॲक्सिडेंट होऊन मरतात खूप लोक, परंतु ॲक्सिडेंट आत्तापर्यंत झालं नाही, ॲक्सिडेंटमध्ये आपण मेलो नाही म्हणजे का? कधीही गाडी समोर आली नाही का? पाठीमागे आली नाही का? खूप वेळ ॲक्सिडेंटाचा प्रसंग होतं तरीसुद्धा ॲक्सिडेंट झालं नाही म्हणजे परमात्म्याची कृपादृष्टी आपल्यावर आहे. गेल्या जन्मी आपण केलेल्या पुण्याईने परमात्माच आपल्याकडून पुण्य करवून घेतो, परंतु त्या पुण्याईने परमात्मा आपल्यावर कृपादृष्टी ठेवून रक्षण करीत आहे म्हणून समजून घ्यायचे आहे. इलेक्ट्रिक शॉक, त्यामुळे मेलेल्या व्यक्तींच्या विषयी तुम्ही ऐकता, तेच अग्निभय आहे आजच्या काळामध्ये. परंतु घरी कोणीही इलेक्ट्रिसिटी वापरता नाही का? अवश्य वीज आपल्याला पाहिजे, सगळं वापरतात, तरीसुद्धा त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झालं नाही म्हणजे अग्निभयातून सुद्धा परमात्मा रक्षण करीत आहे. राक्षस भय, पिशाच भय, असुर भय. आता असुर, दैत्य, पिशाच, राक्षस, पूतना, ताटका कोणीही नाही, कंस नाही असं समजू नका. त्यावेळी एकच कंस होता म्हणून भागवतामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला मिळतो, परंतु आता उल्लेख कोणाच्या करायचं? खूप कंस आहेत. ताटका, पूतना सगळं आहेत, शूर्पणखा. परंतु वेषांतर होऊन आहेत सगळं, प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही, परंतु दुष्ट भावना, दुष्ट आचार, दुष्ट विचार, असभ्य व्यवहार, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार इत्यादी रूपामध्ये राक्षस, पिशाच, असुर कलियुगामध्ये सगळ्या ठिकाणी आहेतच. त्यासारख्या राक्षसांचा परिणाम आपल्यावर होऊ नये, असुरांचा प्रभाव आपल्यावर होऊ नये, त्याच्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्याचे रक्षण आपल्याला अवश्य पाहिजे. आता सुद्धा रक्षण करीत आहे. म्हणूनच इतक्या संख्येमध्ये आपण सर्व इथे आलेलो आहोत. कलियुगामध्ये आकर्षण सगळ्या ठिकाणी आहे.
तरी देखील सर्व अत्यंत श्रद्धेने येतात. ऐकतात, शास्त्र ऐकतात, भक्तीने सेवा करतात. म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यानी केवळ द्वापर युगामध्ये राक्षसांचा संहार करून राक्षस भयातून सज्जनांचे रक्षण केले एवढंच नाही, आत्तासुद्धा कलियुगामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर नगरीत सुद्धा असुरांच्या आसुरी भावनेच्या आक्रमण जे आहे त्याच्यातून सर्वांना रक्षण करून धार्मिक मार्गामध्ये परमात्मा घेऊन येत आहे, आणत आहे. म्हणूनच सर्व इथे धार्मिक झालेले आहेत. तर श्रीकृष्ण परमात्म्याचे असुर संहाराच्या कार्य, दुष्ट संहाराच्या कार्य आत्तासुद्धा चालू आहे. परंतु अनुसंधान आपल्याला पाहिजे. मी आता टी व्हीवर सिरियल बघत बसत नाही. मी आता प्रवचन ऐकायला जातो. असा जो संकल्प मनामध्ये आहे, संकल्प आल्या मनात लगेच अनुसंधान आपल्याला यायचं. परमात्मा टी व्ही बघायचं, हा जो संकल्प आहे कंस आहे. कंसाचा संहार झाला. आता कंसाचा संहार झाला आणि विशेष गोपालक जे भक्त आहेत, भक्तांचे रक्षण आणि दुष्टांचे शिक्षण झालं असं मनात अनुसंधान यायचं. भागवत म्हणजे केवळ पुराण नाही, वर्तमान आहे. भविष्यसुद्धा आहे, वर्तमान आहे, पुराणसुद्धा आहे. भूत भविष्यत वर्तमान काळत्रयामध्ये सुद्धा अत्यंत उचित योग्य मार्गदर्शन करणारा ग्रंथ श्रीमद भागवत आहे. तर परमात्मा सदाकाळ आपले रक्षण करतो. त्याच्या अनुसंधान सर्वदा मनात ठेवून विशेष करून केवळ आपले रक्षण नाही, युवकांच्या युवतींच्या रक्षण करा म्हणून परमात्म्याच्या चरणी अनन्य भक्तीने, विनम्र भावनेने, परमश्रद्धेने, कळकळीने सर्व भक्तजन प्रार्थना करावी. आपल्यावर कृपादृष्टी ठेवा, लक्ष असू द्या. विशेष करून युवजनांवर अनुग्रह करून कृपादृष्टी ठेवून उद्धार करा म्हणून भगवंताच्या चरणी प्रार्थना करीत रोज गायत्री जप व स्त्रियांनी कृष्णमंत्र जप करताना प्रार्थना करा. परंतु तुम्ही स्वतःसाठी 10 गायत्री जप करता आता म्हणजे युवकांसाठी परत प्रत्येक करा. मुलांसाठी त्यांना सद्बुद्धी दे म्हणून, धियो यो नः प्रचोदयात म्हणून प्रत्येक करून आपल्या साठी 10 आणि आपल्या मुलांसाठी परत 10 करा. नाहीतर आपल्यासाठी केवळ 10 करा, मुलांसाठी 100 करा. केवळ बँकेत आपण FD करून पैसे ठेवलेले आहे, बस पुरे, त्याच्यापुढे काही नको, आता मला काही चिंता नाही.
घर बांधलेले आहे, फिक्स डिपॉझिट केलेले आहे, नोकरी लागलेली आहे मुलांना, आता काही चिंता नाही. सूनबाई आलेली आहे, काही चिंता नाही. चिंता केली तरीसुद्धा ऐकणार नाही, सूनबाई आलेली आहे म्हणून. कधीही परमात्मा मला बोलवला तर मी जायला सिद्ध आहे म्हणून सांगतात. तर घर बांधायला, फिक्स डिपॉझिट करायला, कार घ्यायला जन्मलेला आहात का? सगळं झालं, आता काही राहिलं नाही, बोलवलं तर मी सिद्ध आहे, तर ह्याच्यासाठी जन्मलेला आहात का? नाही. यदार्थ आणि जप करताना विशेष प्रार्थना अनुसंधान करीत करीत एक एक करून परमात्मा आपल्यावर उपकार काय केलेले आहे म्हणून आठवण करीत करीत जप करा. मुलांसाठी, युवकांसाठी विशेष करून प्रार्थना करीत जप करा. बंधुवर्गांना मदत करणे, परोपकार करणे सुद्धा एक अत्यंत उत्तम साधन आहे. परंतु पैसे, पदार्थ, वस्त्र इत्यादी देऊन मदत करणे सुद्धा परोपकार आहे. परंतु त्याच्यापेक्षा अत्यंत श्रेष्ठ परोपकार म्हणजे श्रेयोदान, पुण्यदान. पुण्याचे दान करावं. जप करून, पारायण करून, मुलगा असो, दुसऱ्यांचा मुलगा असो, ओळखीचे असो, शेजारी असो, त्याला धार्मिक बुद्धी येवो, सन्मार्गामध्ये जावो, विशेष श्रद्धा त्यांच्या मनात वाढावी म्हणून भगवंताला प्रार्थना करून पुण्याचं दान करा. तो फार मुख्य उपकार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष द्रव्यरूपाने, वस्त्ररूपाने, अन्नरूपाने सुद्धा अवश्य परोपकार करा. केवळ अन्नदान केलं तर, केवळ द्रव्यदान केलं तर नाही, पुण्यदान करायला सुद्धा तयार व्हा. त्याची कमी फार आहे आता. दान दुसऱ्यांना नंतर करा, पहिला घरच्या लोकांना तरी करा, दुसऱ्यांना नको. असं कोणीही करणारे इथे आहे तर सांगा, फार संतोष होतो, आनंद होतो. मी माझ्या नवऱ्यासाठी एवढं भगवंताला प्रार्थना करतो, धर्मबुद्धी आणि श्रद्धा. पगार जास्त व्हावा म्हणून सर्व प्रार्थना करतात, ते माहीत आहे, ते नको आहे. ते त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. निस्वार्थ धर्मबुद्धी वाढू दे, श्रद्धा वाढू दे, आणि त्याच्याबरोबर आरोग्य, ऐश्वर्य ते सुद्धा वाढू दे. ह्याच्यासाठी तुळशी पूजा करताना, कृष्णमंत्र जप करताना, गुरुमंत्र जप करताना प्रार्थना करणारे, बायकोला धार्मिक बुद्धी येऊ दे, मुलांना येऊ दे, शेजाऱ्यांना येऊ दे, बांधवांना येऊ दे म्हणून प्रार्थना करायला पाहिजे. तसा प्रार्थना केली तर पुण्य दान केल्यासारखं. त्यानंतर प्रत्यक्ष उपदेश करून, सहकार्य करून सुद्धा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही रूपामध्ये
सहकार्य करावे. प्रत्येक भक्त इथे येऊन मंत्रोपदेश घेतलेले आहेत, परंतु केवळ मंत्रोपदेश घेतलं तर पूर्ती होत नाही. ज्यांनी इथे मंत्रोपदेश घेतलेला आहे त्यांनी सर्व जप करावा. स्त्री असो पुरुष असो, जप केलं तरच त्याचा उपयोग, केवळ उपयोग होतो एवढंच नाही, जप केल्याशिवाय त्यांना उद्धार होत नाही. न केल्याने नरक होतो म्हणून सांगतात. गुरुमंत्र परित्यागी रौरवम यात्य संशयम. रौरव म्हणून फार मोठा नरक आहे, भयानक नरक आहे. रुरु नावाचे पशु तिथे येऊन आपल्या देहाला भक्षण करून जातात, त्रास देतात. त्यासारखे अत्यंत क्रूर नरक आहेत. रौरव नरक होतं मंत्र घेऊन जप न करीत विसरलं तर. गुरुमंत्र विसरता कामा नये कधीही. अवश्य जप करावा. एकादशी उपवास खूप लोक इथे करायला सुरू केलेले आहेत. फार संतोष आहे. एकादशी उपवास आणि जप, परोपकार आणि शास्त्रश्रवण ह्या आध्यात्मिक केंद्रामध्ये सुरू झालं तर चातुर्मास्य सेवा परिपूर्णप्रमाणे सार्थक होते. आणि ह्याच प्रसंगी तीर्थक्षेत्र त्याच्याविषयी पहिलेपासून इथे युवक, उत्साही युवक खूप आहेत. सर्व मिळून तीर्थक्षेत्राच्या शुद्धीसाठी गेल्या चातुर्मास्यामध्ये बेंगळूर नगरीत एक सेमिनार झालं. त्यापासून काम सुरू आहे. परंतु विशेष करून इथे सुद्धा पापनाशिनी तीर्थ आहे लातूर नगरीत. अजून खूप तीर्थ आहेत. फार मोठे क्षेत्र आहे लातूर. रत्नपुरी सामान्य क्षेत्र नाही, पुराण प्रसिद्ध क्षेत्र आहे. इथे केशवराज मंदिर आहे. गृत्समद आश्रम म्हणतात स्कंदपुराणामध्ये केशवराज मंदिराला. गृत्समद ऋषीच्या आश्रमामध्ये प्रत्यक्ष झालेला भगवान आहे. शंकर आहे, भूतेश्वर, भीमाशंकर इत्यादी. नारायण क्षेत्र आहे, शिवक्षेत्र आहे, हनुमानच्या क्षेत्र सुद्धा आहे आणि तीर्थ आहेत खूप. परंतु तीर्थांच्या विषयी विशेष माहिती सगळ्यांना नाही. सर्व पाप परिहारासाठी, सर्व इष्ट मिळवून घेण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ क्षेत्र तीर्थ इथे आहेत. परंतु त्याच्या शुद्धीसाठी सर्व प्रयत्न करावा. सर्वांनी प्रयत्न करून सेवा करावी. एक समितीसुद्धा इथे आपण केलेलो आहोत. त्या समितीमध्ये असलेले सर्व युवक सिद्ध आहेत. सर्व युवकांनी सेवा करून तीर्थक्षेत्र शुद्ध ठेवावे. केवळ लातूर नगरीत नाही, कुठेही जा परिसर शुद्धी, तीर्थक्षेत्र शुद्धी
आणि परोपकार, शास्त्रश्रवण हे सगळं कुठेही जा, परंतु विसरू नका. लातूर नगरामध्ये आणि मुख्य काल सांगितल्याप्रमाणे दुर्व्यसन मुक्त होणे फार आवश्यक आहे. सर्व दुर्व्यसनातून मुक्त होऊन आई वडिलांवर विशेष भक्ती करून त्यांच्या आज्ञेप्रमाणे, गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वागावे. रोज घरी नामस्मरण करून शुद्ध एकदा तरी सकाळी अंघोळ करून भारतीय वेशामध्ये स्त्री आणि पुरुष देवाची प्रार्थना करून त्यानंतर बाहेर जावे. अनिवार्य कारणाने पाश्चात्य वेशधारण करून जावं लागतं ते वेगळं, परंतु घरी परमात्म्याच्या उपासना करताना तरी भारतीय वेशामध्ये स्त्री असो पुरुष असो, भारतीय वेशच घरात नसतं. भारतीय वेशभूष स्त्रियांना आणि पुरुषांना फार आवश्यक आहे. चातुर्मास्यामध्ये त्याच्या सवय सर्वांना झालेली आहे, परंतु असेच सर्वदा घरी भारतीय वेश आणि भूष भारतीय संस्कृतीबद्दल लक्ष ठेवावे म्हणून इथे सर्व प्रतिज्ञा करावा. चातुर्मास्याच्या विशेष स्मरण म्हणून हेच आध्यात्मिक मार्गावर लक्ष ठेवणे आपण ठरवूया. चातुर्मास्याच्या सर्व कार्यक्रम पहिले आपण आपले स्वरूपोद्धारक असलेल्या गुरूंच्या चरणी समर्पण करतो. ज्यांच्या नामस्मरणाच्या महिमेने, ज्यांच्या अनुग्रहाने अत्यंत वैभवाने चातुर्मास्याचा कार्यक्रम संपन्न झालेले आहे, ते आपले स्वरूपोद्धारक गुरु 50 वर्षापर्यंत एकही दिवस न सोडता श्रीमन मूळ रामदेव दिग्विजय राम वेदव्यासदेवांची पूजा केलेले, निरंतर श्रीमन न्यायसुधादी ग्रंथ पाठप्रवचन केलेले, निरंतर जप तपश्चर्या परोपकार इत्यादीमध्ये अत्यंत आसक्त असलेले आपले स्वरूपोद्धारक गुरु त्यांच्या चरणी, त्यांच्याद्वारे त्यांचे अंतर्यामी समस्त परमगुरु इत्यादी समस्त गुरु परंपरा, तिच्या अंतर्यामी श्रीमन मध्वाचार्य, त्यांच्या अंतर्यामी श्री मूलराम दिग्विजयराम वेदव्यासाच्या चरणी सर्व सेवा आपण समर्पण करतो. चातुर्मास्याच्या कार्यक्रमासाठी सर्व भक्तजन अत्यंत विशिष्ट रीतीने, अतिशय उत्कृष्ट रीतीने आपण सर्व इथे सेवा केलेली आहे. केवळ देह, तनु, मन आणि धन, देहाने, मनाने आणि धनाने सुद्धा आपण सर्व इथे सेवा केलेली आहे. इथे जे वैभव झालेले आहे, इथे जो उत्साह आपल्याला दिसत आहे, भक्ती दिसत आहे, त्याच्याबद्दल आपण
काही सांगू शकत नाही, सांगायला शब्दसुद्धा आपल्याला नाही. तेवढी भक्ती, तेवढा उत्साह सगळ्यांच्या मनामध्ये आहे. काल मी स्वयंसेवकांच्या समोर सांगत होतो, ह्या भक्ती, उत्साह आणि श्रद्धेला बघितलं तर अजून इथेच राहावं म्हणून मनात येतं. आपले गुरु वारंवार मराठवाड्याला येत होते. त्यावेळी वरच्यावर का मराठवाड्याला जातात म्हणून आपल्याला मनात येत होतं, परंतु आता माहीत झालं का स्वामी इथे येत होते म्हणून. अत्यंत निस्वार्थ, निस्पृह भावना, संपन्न केलेले आहेत. आणि सामाजिक कार्यक्रम करणारे वैद्यवर्ग, वैद्यकीय शिबिर त्यांनी केलेले आहेत. वधूवर संमेलन इत्यादी सामाजिक कार्यक्रमसुद्धा इथे झालेले आहेत. सर्व कार्यकर्ते अत्यंत श्रद्धेने इथे सत्कार्य करतात. कोणालाही काही अपेक्षा नाही, हेच मुख्य आहे. आणि आपले इथले धर्म प्रचारक विद्वान पंडित वामनाचार्य जोशी गेल्या 15 वर्षापासून इथे येऊन आपल्या गुरुजींच्या अनुग्रहाने, त्यांच्या नामस्मरणाच्या प्रभावाने सर्व आपल्या माध्व, वैदिक आणि लौकिक भगवत भक्तांच्या सहकार्याने निरंतर पाठ, प्रवचन इत्यादी करीत धर्मप्रचार करीत इथे आहेत. त्या धर्मप्रचारामुळं विशेष प्रेमळ स्वभाव त्यांच्याकडे असल्यामुळं सर्वांच्या सहकार्य घेऊन हे चातुर्मास्य इथे संपन्न करायला त्यांना विशेष योग मिळालेला आहे. त्याच्या मागे 15 वर्षाचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि सर्वांना विशेष करून प्रोत्साह देऊन, पाठीमागे थांबून बांधकामाच्या कार्यक्रमामध्ये आणि चातुर्मास्याच्या कार्यक्रमामध्ये नित्य निरंतर नेहमी इथे पाठप्रवचन कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांच्या सिंहाच्या वाटा आहे. विशेष सेवा त्यांनी इथे केलेली आहे. सर्व भक्तांच्या ह्या सेवेला पूर्ण फळ आपल्याला यावं म्हणजे त्याच्यासाठी समर्पण कधीही विसरायचे नाही. सर्व काही करून सगळं पायस करतात. पायस झाल्यावर साखर घातल्याशिवाय रुची येत नाही. तसेच सर्व काही करून समर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही. संपत्ती कमवायला फार वेळ लागतं. 50 वर्षापर्यंत फार श्रम घेऊन, कष्टाने काम करून आपण पैसे कमवतो. सोने चांदी सगळं घरी ठेवतो. बाहेर जाताना
आपण कुलूप न घालता विसरून तसंच गेलं तर एकाच क्षणामध्ये चोरी होते. चोरी व्हायला एक क्षण बस पुरे, कमवायला 50 वर्ष पाहिजे. तसेच सर्व पुण्य संपादन करून समर्पण न केल्याने कुलूप न घालता बाहेर गेल्यासारखं आहे. सगळं पुण्य निघून जातं. पुण्य संपादन करायला वेळ लागते, परंतु चोरी व्हायला नाही. इथे चोरी करणारे कोण? पुण्य कोणालाही दिसत नाही, परंतु चोरी करणारे आहेत. तेच असुर आहेत, दैत्य आहेत, राक्षस आहेत, ब्रह्मराक्षस. वाल्मिकी रामायणामध्ये सांगतात. त्याच्यासाठी अवश्य सर्व इथे जमलेले सर्व भक्तजन समर्पण करा. समर्पण म्हणजे काय? मी काही काम स्वातंत्र्याने, स्वतंत्र होऊन, स्वतः होऊन काही केले नाही. परमात्म्याच्या प्रेरणेने, वायुदेवाच्या प्रेरणेने, तत्वाभिमानी देवतांच्या प्रेरणेने, आपल्या गुरूंच्या अनुग्रहाने मी केलेली आहे. ह्या कामाने प्रसन्न होऊन ते स्वीकारून आपल्यावर अनुग्रह करावा म्हणून प्रार्थना करणे हेच समर्पण आहे. सगळ्यांना माहीत आहे. नाहंकर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्मचाखिलम तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन अनन्यथा. म्हणा सगळं. नाहंकर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्मचाखिलम तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा. तद्भक्तिः तत्फलं मह्यं तत्प्रसादः पुनः पुनः कर्मन्यासो हरावेवं विष्णोस्तृप्तिकरः सदा. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृतस्वभावं करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्णार्पणमस्तु।